नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओमप्रकाश लस्करे, सहशिक्षक कैलासवासी बाजीराव देशमुख विद्यालय, शेळगाव, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. आज आपण या आंतरजाल संवाद उपक्रम मालिकेत इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भारती या विषयाअंतर्गत आपल्या अभ्यासक्रमास असलेला कृतीपत्रिकेत विचारल्या जाणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे विभाग 4 भाषाभ्यासमधील अ ही कृती, जी की व्याकरण घटकावर आधारित आहे. ही कृती व्याकरण घटकावर आधारित असलेली 10 गुणांसाठी असलेली, त्यातील समास हा घटक 2 गुणांसाठी विचारला जातो. त्या घटकाविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग समास म्हणजे काय आणि समासाचे प्रकार व त्याची काही उदाहरणं आपण आपल्या अभ्यासक्रमाला असलेली ती पाहूयात. तर समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. समास म्हणजे या शब्दाचा अर्थ एकत्र करणे असा होतो. पण आपण बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी कधी काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोड शब्द बनवत असतो. म्हणजेच थोडक्यात असं सांगायचंय मला की मनुष्याच्या अंगामध्ये एक काटकसर करणे हा गुण आहे. काटकसर करणे म्हणजेच आपण दैनंदिन जीवनामध्ये बरीचशी काटकसर करतो. त्याबरोबरच आपण बोलत असताना सुद्धा बोलण्याच्या ओघात कधी कधी काही शब्द गाळतो. म्हणजेच शब्दांचीही काटकसर करतो आपण. आणि हा काटकसर करण्याचा गुण इथं सुद्धा बोलताना दाखवतो. म्हणजेच बोलतानाही बऱ्याचदा आपण एखादं वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करतो. उदाहरण सांगायचं झालं तर आपण पोळीसाठी पाट असे न म्हणता पोळपाट असे म्हणतो. सूर्याचा उदय असे न म्हणता आपण सूर्योदय असे म्हणतो. त्याचबरोबर विद्येचे आलय असे म्हणण्याऐवजी विद्यालय असं म्हणतो. मग यावरूनच आपल्याला समासाची पुढील प्रमाणे व्याख्या या ठिकाणी सांगता येईल की समास म्हणजे काय, की शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात. किंवा दोन शब्दांमध्ये विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्द गाळून जो संयुक्त शब्द तयार केला जातो त्यास समास असे म्हणतात. ही सुद्धा समासाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो, समास हा घटक पाहत असताना आपल्याला अजून काही संकल्पना समजून घ्याव्या लागतील. त्यामध्ये सामासिक शब्द, विग्रह आणि पद म्हणजे काय. तर सुरुवातीला पाहूया आपण सामासिक शब्द कशाला म्हणायचं. आता शब्दांच्या एकत्रीकरणातून जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आणि विग्रह म्हणजेच सामासिक शब्दांची फोड करून लिहिण्याच्या पद्धतीला विग्रह असं या ठिकाणी म्हणतात. पाहता पद म्हणजे काय. समासामध्ये किमान 2 शब्द किंवा पदे एकत्र येतात. 2 शब्द किंवा पदे एकत्र येतात व एकच शब्द तयार होतो. समासातील या शब्दांनाच पद असे म्हणतात. त्यामध्ये ही जी 2 पद असतात त्यापैकी एक पद
कधी महत्वाचं असतं तर कधी दुसरं पद गौण असतं. कधी पहिलं पद गौण असेल तर दुसरं पद महत्वाचं असतं, तर कधी कधी दोन्ही पद या ठिकाणी महत्वाची नसतात म्हणजेच गौण असतात, तर त्यावरून तिसऱ्याच पदाचा अर्थ सूचित होतो. म्हणजे प्रधान पद म्हणजे काय की महत्वाचं पद, आणि गौण पद म्हणजे काय तर कमी महत्वाचं पद. म्हणजे समासामध्ये ही जी दोन शब्द किंवा पदे एकत्र आलेली असतात त्यातील कोणत्या पदाला महत्व आहे त्यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार या ठिकाणी पडतात. पहा आता जे समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत ते 4 प्रकार पाहूया आपण. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. या अव्ययीभाव समासामध्ये प्रथम पद हे प्रधान असतं म्हणजेच पहिलं पद हे महत्वाचं असतं. तत्पुरुष समास दुसरा प्रकार आहे समासाचा, तत्पुरुष समास. यामध्ये दुसरं पद प्रधान असतं म्हणजेच दुसरं पद हे महत्वाचं असतं. द्वंद्व समास यामध्ये दोन्ही पद ही प्रधान असतात. आणि चौथा आहे बहुव्रीही समास. यामध्ये दोन्ही पद ही महत्वाची नसून त्यावरून सूचित होणारे तिसरे पद हे महत्वाचे असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण इयत्ता 10वी साठी कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास, द्वंद्व समासातील पोट प्रकार, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, पहिल्यांदा पाहूया आपण कर्मधारय समास. कर्मधारय समास म्हणजे काय त्याची व्याख्या पहा. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात व दोन्ही पदातील संबंध हे विशेषण, विशेष्य किंवा उपमेय, उपमान अशा स्वरूपाचा असतो, त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. म्हणजेच दोन्ही पद ही एकाच विभक्तीत आहेत, तेही प्रथमा विभक्तीमध्ये आहेत आणि दोन्ही पदातील संबंध विशेषण, विशेष्य असतो. कधी पहिलं पद विशेषण असेल तर दुसरं पद विशेष्य असतो, तर कधी पहिलं पद विशेष्य असेल तर दुसरं पद विशेषण असतं. आणि उपमेय उपमानाचं सुद्धा तसंच आहे. पहिलं पद उपमेय तर दुसरं पद उपमान, पुन्हा पहिलं पद उपमान असेल तर दुसरं पद हे उपमेय असतो. अशा पद्धतीनं या समासामध्ये सामासिक शब्द येतो आणि त्यावेळेस आपण त्याला कर्मधारय समास असं म्हणायचं. अजून ठोकताळे तुम्हाला सांगायचीच झाली कर्मधारय समास ओळखण्याचे, तर काही लक्षणं सुद्धा या ठिकाणी मी पुढे दिलेली आहेत, ते पहा. यामध्ये पहिलं पद हे विशेषण तर दुसरं पद हे विशेष्य असतं. तर कधी दुसरे पद विशेषण तर पहिलं पद हे विशेष्य असतं. म्हणजेच दोन्ही पदाचा संबंध हा विशेषण विशेष्य असा असतो. आलं का लक्षात? तर कधी पहिलं पद उपमान तर कधी दुसरं पद हे उपमेय असतं. तर दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीमध्ये असतात. आणि कधी दोन्ही पद हे एकरूप असतात, हे लक्षात ठेवा. उदाहरणादाखल पहा, मी पुढे काही उदाहरणं देतो. सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह या ठिकाणी पुढे दिलेला आहे. पहिला सामासिक शब्द आहे परमेश्वर. त्याचा विग्रह असा होईल परम असा ईश्वर. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. महाराज, महान असा राजा. महादेव, त्याचा विग्रह असा होईल महान असा देव. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन.
नीलकमल, नील कंसात निळे असे कमल. पितांबर, पीत असे अंबर. घन नीळ, निळा असा घन. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. पांढरा शुभ्र, अतिशय पांढरा. हिरवागार, अतिशय हिरवा. कमल नयन, कमळासारखे नयन. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. चरण कमल, कमळासारखे चरण. आणि काव्यामृत म्हणजेच काव्यरूपी अमृत असा त्याचा विग्रह होईल. यावरून आपल्याला कर्मधारय समास हा ओळखता येतो. म्हणजेच या ठिकाणी विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद आणि विशेषण उभयपद हे जे कर्मधारय समासाचे जे उपप्रकार आहेत त्याची उदाहरणं यामध्ये या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणजे पहिलं पद विशेषण पूर्वपद म्हणजे पहिलं पद विशेषण असेल तर दुसरं पद हे विशेष्य असतं. विशेषण उत्तरपद म्हणजेच दुसरं पद हे विशेषण असतं. आणि विशेषण उभयपद म्हणजेच दोन्ही पद विशेषण असतात. आणि पहिलं पद कधी उपमान असेल, कधी दुसरं पद उपमान असू शकतं. आणि कधी कधी दोन्ही पद हे एकरूप असतात म्हणजेच रूपक उभयपद असतात. ही सगळी सहाही कर्मधारय समासाची ही उपप्रकार किंवा पोटप्रकार याच उदाहरणामधून आपल्याला लक्षात येतात. फक्त आपल्याला कर्मधारय समास हा फक्त परीक्षेमध्ये ओळखायचा आहे. आता त्याच्या पुढे आपल्या अभ्यासक्रमाला असलेला हा द्विगु समास पाहूया आपण. द्विगु समास म्हणजे काय त्याची व्याख्या पहा. हा द्विगु समास सुद्धा तत्पुरुष समासाचाच एक पोटप्रकार आहे. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थबोध होतो त्यास द्विगु समास असे म्हणतात. म्हणजे पहिलं पद हे संख्या दर्शवितं, संख्या विशेषण असतं आणि त्या पूर्ण सामासिक शब्दावरून एका समूहाचा म्हणजेच समुच्चयाचा अर्थबोध होतो तेव्हा त्याला द्विगु समास असं म्हणायचं. पहा त्याची लक्षणं अशी सांगता येतील. दुसरं पद महत्वाचं असतं आणि पहिलं पद हे संख्या विशेषण असते हे लक्षात ठेवायचं. आणि दुसऱ्या पदावरून समूहाचा बोध होतो आणि हा समास नेहमी एकवचनामध्ये असतो हे लक्षात घ्या. बघा काही उदाहरणं देतो त्यावरून आपल्याला लक्षात येईल. द्विगु समासाची उदाहरणं पहा. सामासिक शब्द आणि विग्रह. पहिला सामासिक शब्द आहे पंचवटी. त्याचा विग्रह आपल्याला करता येईल. पंच म्हणजेच पाच, पाच वडांचा समूह. इथं पाच ही संख्या दर्शवलेली आहे म्हणून पहिलं पद पाच वडांचा समूह. दुसऱ्या पदावरून समुच्चयाचा किंवा समूहाचा बोध इथं झालेला आहे म्हणून हे द्विगु समास आहे असं आपण ओळखायचं. नव रात्र, नव म्हणजेच नऊ, नऊ रात्रींचा समूह. चातुर्मास, चार मासांचा समूह. इथं ही संख्या आलेली आहे. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह. चौघडी, 4 घडींचा समूह. आठवडा, 8 दिवसांचा समूह. पाचुंदा, 5 पेंढ्यांचा समूह. पंचारती, 5 आरतींचा समूह. त्रिदळ, 3 दलांचा समूह. पंचप्राण, 5 प्राणांचा समूह असा विग्रह होईल. नवरत्न, 9 रत्नांचा समूह. पंधरवडा, 15 दिवसांचा समूह. आणि 9 ग्रह म्हणजेच 9 ग्रहांचा समूह असा विग्रह होईल. म्हणजे यावरून पहिलं पद, पहिल्या पदावर संख्या दर्शवितं, संख्या विशेषण असतं पहिलं पद. आणि दुसऱ्या पदावरून या ठिकाणी
समुच्चयाचा बोध होतो, समुच्चयाचा बोध होतो, समूहाचा बोध होतो. आणि दुसरं पद इथं या ठिकाणी महत्त्वाचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. मग त्यावरून आपण या ठिकाणी द्विगु समास आहे असं आपण ओळखायचं. आता यानंतरचा तिसरा प्रकार आणि शेवटचा प्रकार पाहायचा आहे, द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे काय, की ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच महत्वाची म्हणजेच समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणायचे. म्हणूनच द्वंद्व समासाची व्याख्या करताना काय सांगितलेली आहे बघा, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. आता द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात. हे तिन्ही उपप्रकार आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यामध्ये पहिला उपप्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास हा दुसरा, आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. या तिन्ही उपप्रकारांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. पहा, पहिल्यांदा पाहूया आपण इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासाची व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल. ज्या द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. आता पहा, सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आपण वापरायचे किंवा वापरतो त्यावेळेस त्याला इतरेतर द्वंद्व समास असं म्हणायचं. उदाहरणार्थ सामासिक शब्द दिलेला आहे आई वडील. आई आणि वडील, स्त्री पुरुष या सामासिक शब्दाचा विग्रह आपण कसा करतो, स्त्री आणि पुरुष. विटी दांडू, विटी व दांडू. इथं पहा आणि व, विटी व दांडू व आलेला आहे. म्हणजेच इथं आपण आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला, इथं तो करावा लागतो, म्हणून त्यास इतरेतर द्वंद्व समास असं म्हटलेलं आहे किंवा म्हणायचं. कृष्ण अर्जुन, कृष्ण किंवा अर्जुन. अहि नकुल, अहि आणि नकुल म्हणजे अहि म्हणजेच साप आणि नकुल म्हणजेच मुंगूस. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. सुंठ साखर, सुंठ आणि साखर. नाक डोळे, नाक व डोळे. ऊन पाऊस, ऊन आणि पाऊस. पहा, ही झाली इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं. इथं ह्या इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि व हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय येतात हे लक्षात ठेवा. पुढचा द्वंद्व समासाचा उपप्रकार आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. याची व्याख्या पहा. ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना अथवा वा किंवा या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. लक्षात आलं तुमच्या, की सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे, तो विग्रह करत असताना अथवा वा किंवा ही जी विकल्प आहेत, ह्या विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आहेत, ह्या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो तेव्हा त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणायचं. पहा उदाहरण तुमच्या लक्षात येईल. सामासिक शब्द दिलेला आहे बरे वाईट, बरे किंवा वाईट. सत्यासत्य, सत्य अथवा असत्य.
4 5 याचा विग्रह होईल 4 किंवा 5. पाप पुण्य, पाप अथवा पुण्य. इथं किंवा अथवा हे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी वापरलेले आहेत आणि हे वापरून आपण त्याचा विग्रह केलेला आहे. म्हणून याला काय म्हणायचं? वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणायचं. पुढचं आहे धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म. न्यायान्याय, न्याय किंवा अन्याय. पास नापास, पास अथवा नापास. छोट्या मोठ्या, छोट्या किंवा मोठ्या. भेदा भेद, भेद किंवा अभेद. मागे पुढे, मागे किंवा पुढे. राव रंक, राव म्हणजेच श्रीमंत किंवा रंक म्हणजेच दरिद्री. सुख दुःख, सुख किंवा दुःख. लक्षात. आता पहा पुढचा तिसरा उपप्रकार द्वंद्व समासाचा आणि हा शेवटचा समाहार द्वंद्व समास. त्याची व्याख्या पाहूया आपण. समाहार द्वंद्व समासाची. ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदाचाही त्यात समावेश होतो, त्या द्वंद्व समासाला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करत असताना त्यातील जे पद आहेत त्या पदांच्या अर्थाव्यतिरिक्त त्याच जातीची जी इतर पद आहेत त्याच जातीच्या इतर पदांचा सुद्धा त्याच्यामध्ये या ठिकाणी समावेश आहे, तेव्हा त्याला द्वंद्व समास असं म्हटलेलं आहे. त्या द्वंद्व समासाला समाहार द्वंद्व समास असं म्हटलेलं आहे. मग सम अधिक आहार, समाहार, समाहार. सम म्हणजेच त्याच जातीचे आणि आहार म्हणजेच समाविष्ट असलेले. पहा उदाहरण. सामासिक शब्द आहे मीठ भाकर, मीठ भाकर वगैरे. चहा पाणी, चहा पाणी वगैरे. भाजीपाला, भाजी पाला वगैरे. अंथरूण पांघरून, अंथरूण पांघरून वगैरे. घरदार, घर दार वगैरे. केर कचरा, केर कचरा वगैरे. कपडा लत्ता, कपडा लत्ता वगैरे. पाला पाचोळा, पाला पाचोळा वगैरे. गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे. गुरे वासरे, गुरे वासरे वगैरे. तीळ गूळ, तीळ गूळ वगैरे. दाना पाणी, दाना पाणी वगैरे. अशा पद्धतीनं हा समाहार द्वंद्व समास आपण या ठिकाणी पाहिला. पहा लक्षात घ्या. सुरुवातीपासून मी एकदा सांगतो अजून. आपल्याला यावर्षी इयत्ता 10वीला अभ्यासक्रमासाठी तत्पुरुष समासातील 2 उपप्रकार, त्याच्यामध्ये कर्मधारय समास हा एक, दुसरा द्विगु समास हा एक, आणि समासाचा प्रकार मुख्य त्याच्यामध्ये द्वंद्व समास. द्वंद्व समासामधील पुन्हा उपप्रकार 3, त्याच्यामध्येच इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि हे सगळे प्रकार आपण आज पाहिले. इतरेतर द्वंद्व समास, द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. हे ओळखायचे कसे त्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली आहे की नाही. आणि अतिशय सोप्या पद्धतीनं किंवा सोपा समासाचे प्रकार या ठिकाणी यावर्षी आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल. इतरेतर द्वंद्व समासामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं की आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर
या ठिकाणी करावा लागतो. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये आपण पाहिलं अथवा, किंवा, वा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर या ठिकाणी करावा लागतो. आणि समाहार द्वंद्व समासामध्ये इथं विग्रह करत असताना सामासिक शब्दाचा त्या पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्या द्वंद्व समासाला समाहार द्वंद्व समास असे या ठिकाणी म्हणतात. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. द्विगु समासामध्ये आपण लक्षात घेतला की पहिलं पद हे संख्या विशेषण असतं, आहे की नाही, आणि दुसऱ्या पदावरून समूहाचा म्हणजेच समुच्चयाचा बोध या ठिकाणी होतो. आणि कर्मधारय समासामध्ये हे तत्पुरुष समासातील उपप्रकार आहे. इथं दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये म्हणजेच प्रथमा विभक्तीमध्ये या ठिकाणी असतात आणि दोन्ही पदातील संबंध हे विशेषण, विशेष्य किंवा उपमेय, उपमान अशा स्वरूपात या ठिकाणी असतात. तेव्हा त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? आता पाहूया आपण कृतीपत्रिकेमध्ये कशा प्रकारची कृती आपल्याला विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये. तर बघा, कृती अशी विचारली जाऊ शकेल तुम्हाला की पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा. 4 सामासिक शब्द देतील, 2 गुणांसाठी असलेली ही कृती. प्रत्येक शब्द त्या प्रत्येक शब्दाचा प्रत्येक सामासिक शब्दाचा विग्रह करण्यासाठी अर्धा गुण असेल. महाराष्ट्र, रक्तचंदन, सप्ताह आणि आई वडील 2 गुणांसाठी कृती. अशा पद्धतीची कृती विचारली जाईल तुम्हाला. पुढील विग्रहावरून सामासिक शब्द लिहा. 4 विग्रह दिली जातील, 2 गुणांसाठी असलेली ही कृती. प्रत्येक विग्रहावरून सामासिक शब्द लिहिण्यासाठी अर्धा गुण असेल. नंबर 1 बरे किंवा वाईट. नंबर 2 भाजीपाला वगैरे. नंबर 3 उत्तम असा पुरुष. नंबर 4 5 प्राण्यांचा समूह. पुढील प्रमाणे सुद्धा कृती विचारली जाईल तुम्हाला. एक तक्ता दिला जाईल. तक्त्यामध्ये सामासिक शब्द, विग्रह आणि प्रकार, त्याच्यामध्ये हा तक्ता पूर्ण करा म्हणून सांगितलं जाईल तुम्हाला. इथं विग्रह दिला जाईल. सामासिक शब्द तुम्हाला लिहायचा आहे त्या विग्रहावरून, आणि प्रकार या ठिकाणी त्याचा लिहायचा आहे. किंवा सामासिक शब्द दिला जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला विग्रह आणि प्रकार लिहायचा आहे. 2 गुणांसाठी असलेली ही कृती. पहिल्यांदा विग्रह दिल्यानंतर जे तुम्हाला सामासिक शब्द लिहायचा आहे तो अर्ध्या गुणासाठी आणि प्रकार ओळखायचा आहे तो अर्ध्या गुणासाठी. म्हणजे तुम्हाला इथं पहिल्यांदा दिलेलं आहे बघा, पाप अथवा पुण्य, त्याचा सामासिक शब्द लिहायचा आहे तुम्हाला अर्ध्या गुणासाठी असणार आहे, आणि त्याचा प्रकार हा अर्ध्या गुणासाठी, म्हणजे 1 गुणासाठी 1 ही कृती असेल. खाली पितांबर हा सामासिक शब्द दिलेला आहे, त्यावरून तुम्हाला विग्रह त्याचा या ठिकाणी करायचा आहे आणि सामासिक शब्दाचा तो प्रकार ओळखायचा आहे. इथं सुद्धा विग्रह अर्ध्या गुणाला, प्रकार अर्ध्या गुणाला, म्हणजे इथं 1 गुणाची ही कृती आहे. हा तक्ता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहेत. बघा पुढे अजून काही कृती सांगतो तुम्हाला. पुढील सामासिक शब्दावरून समास ओळखायला सांगितलेला आहे तुम्हाला. इथं सुद्धा 2 गुणांची ही कृती. 4 सामासिक शब्द दिलेले आहेत. पास नापास, महाराज, दाना पाणी आणि मेघश्याम, यावरून तुम्हाला समास ओळखायचा आहे. अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी असणार आहे ही कृती. पुढे बघा, जोड्या लावण्यासाठी तुम्हाला कृती दिलेली आहे. पुढील सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा. 2 गट दिलेले असतील, त्याच्यामध्ये सुद्धा 4-4 या ठिकाणी शब्द दिलेले असतील. सामासिक शब्द एका गटामध्ये 4 सामासिक शब्द, दुसऱ्या गटामध्ये 4 विग्रह दिलेले असतील. त्याचे योग्य अचूक अशा जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. 2 गुणांसाठी असलेली ही कृती प्रत्येक जोडीसाठी अर्धा गुण असणार आहे. पहिल्या गटामध्ये दिलेले आहे तुम्हाला पुरुषोत्तम, मुखचंद्र, पंचारती, नाक डोळे.
दुसऱ्या गटामध्ये दिलेले नाक डोळे, नाक व डोळे, उत्तम असा पुरुष, चंद्रासारखे मुख, 5 आरतींचा समूह. पहिल्या गटातील सामासिक शब्दांच्या पुढे दुसऱ्या गटातील त्या विग्रहाच्या अचूक योग्य अशा जोड्या तुम्हाला जुळवायच्या. अर्ध्या गुणांसाठी एक जोडी. बघा पुढची कृती अशीही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. कृतीपत्रिकेत पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. सामासिक शब्दांचा विग्रह करायचा आहे. सामासिक शब्द 2 दिलेले आहेत तुम्हाला इथं. प्रत्येक शब्दाला एक गुण, 2 गुणांची ही कृती आहे पूर्ण. यामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करायला अर्धा गुण, समास ओळखायला अर्धा गुण, अशा पद्धतीनं 2 गुणांची ही कृती. पहिला शब्द दिलेला आहे ने आन, दुसरा शब्द दिलेला आहे रंगी बेरंगी. पहा अशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या कृती येणार आहेत. या कृती तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्या कृती सोडवा. तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिलाच असेल. अजून एक वेळेस पहा, समासाचा नीट अभ्यास करा, व्हिडिओ समजून घ्या आणि ह्या कृती सोडून आपल्या शिक्षकांना दाखवा. काही अडचण असेल या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अडचण विचारा. ठीक आहे. धन्यवाद. यानंतर पुन्हा भेटू. व्याकरणाचा पुढचा घटक शब्दसिद्धी पुढच्या आंतरजाल संवाद मालिकेमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.